मित्रांनो नमस्कार. मी शेतकरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतीपूरक व्यवसाय करत असताना शेतीला लागणारा जोडधंदा म्हणून जर का तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर निश्चितच तुम्हाला त्याच्यातनं शेतीबरोबर जोडधंद्याचाही फायदा होतो. इंद्रायणी तांदूळ काढून झाल्यावरती लगेचच आम्ही दुसऱ्या पिकाची तयारी केली. निश्चितच ह्यामध्ये निसर्गाची खूप साथ लागते. निसर्गाची साथ लागते म्हणजे निसर्गाबरोबर समतोल जर का तुम्ही काम केलं तर 100% तुम्हाला त्यामध्ये फायदा मिळू शकतो. आपण निसर्गाच्या विरुद्ध काही गोष्टी कधी करायला गेलो तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला बराचसा तोटा होत असतो आणि नुकसान सुद्धा तेवढंच होतं. शेतीपूरक व्यवसाय करत असताना आमच्याकडे जसे आता गीर गाई आहेत, कुक्कुटपालन आहे, आमच्याकडे बकऱ्या आहेत, यांना लागणारा चारा हा आम्ही आमच्या शेतामध्ये घेत असतो. याच्यातनं आम्हाला फायदा असा होतो की जो चाराचं उत्पन्न आम्ही करतो ह्याच्यातनं आम्ही जे सूर्यफूल म्हणा, शेंगदाणा म्हणा, करडई म्हणा याचं बियाणं आम्ही घेत असतो. आणि हे बियाणं वगैरे घेत असताना याच्यातून जी पेंड आम्हाला मिळते, याच्यातून तेल मिळते, हेच खाद्य आम्ही आमच्या गुरांना, आमच्या कुक्कुटपालनाला वापरत असतो. म्हणजे एक जोडधंदा जर का तुम्ही केला तर निश्चित एक वर्षाकाठी जर का तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर कमीत कमी सुमारे नाही म्हणलं तरी एक 30 ते 40% तुमचे स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे याच्यातनं तुम्हाला शेतकऱ्यांना बराचसा फायदा होत असतो. मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो की जेव्हा जेव्हा शेतीपूरक व्यवसाय करत असाल तर तुम्ही निश्चितच एक कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की निसर्गाबरोबर पावसाळ्याच्या आतमध्ये, उन्हाळ्याच्या आतमध्ये, हिवाळ्याच्या आतमध्ये कुठलं पीक कधी घेतलं पाहिजे याचं जर का तुम्ही समतोल करून लागवड केली तर 100% तुम्हाला याच्यामध्ये शेतीपूरक व्यवसायाला तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.